ब्रीडिंगो प्रस्तुत दुग्ध व्यवसायातला उद्याचा महाराष्ट्र या सिरीजमध्ये तुमचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो। पशुपालक मित्रांनो, मी अरविंद पाटील। आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये जर बघितलं तर आज माझ्या गोठ्यामध्ये 100+ जनावर आज या ठिकाणी आहेत आणि तीही जातीवंत आहेत। आम्ही ठरवलंय की आमच्या गोठ्यामध्ये येणाऱ्या 2030 मध्ये आपल्याच गोठ्यातली मुर्रा म्हैस ही जवळपास 20 लिटरच्या वरती 25 लिटरपर्यंत पोहोचली पाहिजे। आणि हा सगळा विचार करून मी गेली जवळजवळ 1 महिना झालं हा कंटेनर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। हा 7 लिटरचा कंटेनर डॉक्टरांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी सजेस्ट केलं की बाबा 7 लिटरचाच करा, कारण 100 जनावरं ज्यावेळेला आपल्याकडे असणार आहेत त्यावेळेला ती 60 दुधाची असणार आहेत आणि 40 ही भाकड असणार आहेत। मित्रांनो, आता ह्या कंटेनरमध्ये मुर्रा म्हशीचं जे ABCचं जे सिमेंट टाकलेलं आहे हे 5,500 पासून ते 6,600 लिटर दूध देणाऱ्या त्या डॅमचाच वळू आम्ही या ठिकाणी वापरलेला आहे। फक्त एक यातला विषय असा आहे की हा कंटेनर ठेवत असताना याच्यामध्ये मेंटेनन्स येणार आहे। दर 8 ते 10 दिवसानंतर यांना थोडासा याच्यामध्ये नायट्रोजनचा तेवढा मेंटेनन्स आहे। पशुपालक मित्रांनो, ज्यांच्याकडे 50-50, 100-100 जनावर आहेत त्यांनी हा निर्णय घेण्यासाठी काहीच अडचण येणार नाही। फक्त डॉक्टरांच्या बरोबर सल्ला घेणे, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हा कंटेनर ठेवणे